आणि आता पाहूया महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना कठोर शासन झालं पाहिजे। आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या। धनंजय मुंडेंकडून भूमिका स्पष्ट। काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न। फडणवीसांच्या भेटीनंतर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे? राजकीय वर्तुळात चर्चा। सुरेश धसांशी वाल्मिक कराडांची जवळीक होती। धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया। तर वाल्मिक कराडांवरच्या गुन्ह्याची चौकशी पोलीस करत आहेत। मुंडेंची प्रतिक्रिया। बीडमधील घटनेवरून धनंजय मुंडेंवर आरोप। पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर धनंजय मुंडेंबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील। शिरसाटांचं वक्तव्य। बीड परभणी प्रकरण मुख्यमंत्र्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला। देशासह राज्यात हुकुमशाही सुरू। नाना पटोलेंचा सरकारवर निशाणा। बीडमधील सरपंच हत्या प्रकरणासंदर्भात केजमधील विश्रामगृहात बैठक। सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बोरुडे आणि बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांच्यात बैठक। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग। धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा दिला पाहिजे, तर फडणवीसांनी अजितदादांचाही राजीनामा घेतला पाहिजे। बीड सरपंच हत्या प्रकरणी राऊतांचं वक्तव्य। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार, तर धनंजय मुंडेंनी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत मंत्रिमंडळातून बाहेर राहावं। बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची मागणी। मास्टरमाइंड असणारा आका सुटणार नाही। आका कितीही पळाला तरी पकडला जाईल। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुरेश धस यांची प्रतिक्रिया। बीडमध्ये 99 अपराध पचवले। संतोष देशमुख 100वा होता। मुंडेंच्या राजीनाम्याबाबत दादांनी निर्णय घ्यावा। दादा चुकले तर परिणाम भोगावे लागतील। भाजप आमदार सुरेश धस यांचं सूचक वक्तव्य। बीड परभणी प्रकरणी एसआयटी लावा। सर्वात पहिली मागणी मी केली। संतोष देशमुख हत्या प्रकरणी पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया। बीडच्या मसाजोगमधील 3 गुन्हे सीआयडीकडे वर्ग। हत्या प्रकरण खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण प्रकरण सीआयडीकडे सोपवलं। बीडचे अपर अधीक्षक सचिन पाणकर यांची माहिती। बीडमध्ये शनिवारी निघणाऱ्या मोर्चात शरद पवार सहभागी होणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 28 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन। उद्धव ठाकरेंचा 2 किंवा 3 जानेवारीला बीड आणि परभणी दौरा। बीडमध्ये संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार, तर परभणी सूर्यवंशींच्या कुटुंबियांचीही भेट घेणार। बीड जिल्ह्यात शनिवारी होणाऱ्या मुकमोर्चाची तयारी सुरू। न्याय पाहिजे अशा आशयाचे संतोष देशमुखांचे फोटो असलेले बॅनर शहरात झळकले। कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरण। मुख्य आरोपी विशाल गवळी आणि त्याच्या पत्नीला 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी। शेगावात आरोपी विशाल गवळीला अटक करतानाचा सीसीटीव्ही समोर। शेगाव पोलिसांनी सलूनमधून विशाल गवळीला अटक केली। तात्काळ कायद्याची अंमलबजावणी आणि शिक्षा हाच एक उपाय। कल्याणच्या घटनेवर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर विकृत नराधमांना फाशीची शिक्षा होणार। कल्याणमधील घटनेवरून चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ठाणे पोलीस आयुक्तांशी फोनवर चर्चा। विकृतांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। हा खटला जलद गती न्यायालयात चालवा। फडणवीसांचे आदेश। कल्याणच्या घटनेवर फडणवीस शिंदे श्रीकांत शिंदे गप्प का? कल्याणच्या घटनेवरून संजय राऊतांचा सवाल। बिहारसारख्या घटना कल्याण डोंबिवली बदलापुरात होतात। राऊतांची टीका। राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणात नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या। मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार। सतीश वाघ यांच्या पत्नीनेच हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर। पत्नीला अटक। सतीश वाघ पुण्याचे आमदार योगेश टिळेकरांचे मामा। आदिती तटकरे यांनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। विरोधकांनी जेवढी टीका केली तेवढा आम्ही कामाला लागलो। महिला आणि बालविकास मंत्री तटकरेंची प्रतिक्रिया। मंत्री संजय शिरसाटांकडून बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळास अभिवादन। पदभार स्वीकारण्यापूर्वी शिरसाट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी। वनमंत्री गणेश नाईक यांनी पदभार स्वीकारला। लोकांची कामं करण्याची संधी मिळाली। गणेश नाईक यांची प्रतिक्रिया। पालकमंत्रीपदाबाबत आज किंवा उद्या निर्णय होईल। महायुतीत 3 मोठे पक्ष एकत्र आल्याने थोडा उशीर झाला। गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। कोल्हापूरच्या कसबा पावड्यातील सेवा रुग्णालयाला आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांची अचानक भेट। प्रशासन आणि डॉक्टरांची तारंबळ। रुग्णालयातील समस्यांबाबत 30 तारखेला बोलावली बैठक।
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंकडून उदयनराजेंची भेट, मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर जयकुमार गोरेंचं साताऱ्यात जंगी स्वागत. नागपुरातील भाजप आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाला आमदार सुधीर मुनगंटीवारांची दांडी, मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने मुनगंटीवार नाराज असल्याची चर्चा. मुख्यमंत्री फडणवीस, मंत्री बावनकुळेंसह सर्व भाजप आमदार होते उपस्थित. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार गटाची 8 आणि 9 जानेवारीला राज्यव्यापी बैठक होणार. बैठकीला सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी हजर राहणार. शरद पवार गटाची प्रदेश कार्यकारिणी बरखास्त करा. शरद पवार गटाचे प्रवक्ते विलास लवांडेंची शरद पवारांकडे मागणी. प्रवक्त्यांना पक्षात महत्त्व दिले जात नाही. लवांडेंचा पक्षाला घरचा आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिक दौऱ्यावर. कांदा उत्पादक शेतकरी केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांना घेरण्याची शक्यता. देशभरात उद्यापासून स्वामित्व योजने, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार. 30,000 गावातील नागरिकांना ई प्रॉपर्टी कार्ड मिळणार, तर डिजिटल पद्धतीने कार्डचं वितरण होईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनाने नकार दर्शवल्याने बेस्ट कामगारांचा 26 डिसेंबरला आंदोलन. या आंदोलनात ठाकरे गटाचे सर्व आमदार, खासदारांना सहभागी होण्याचे आदेश. पुण्यातल्या मुळशीमध्ये नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली आढावा बैठक. शंकर मांडेकरांच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते सत्कार. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर पुतळा उभारणीचं काम सुरू. पाया खोदण्याच्या कामात सुरुवात. रामसुतार आर्ट क्रिएशन कंपनीला पुतळा उभारण्याचं काम. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राजू शेट्टी पुन्हा रस्त्यावर उतरणार. कर्जमाफी, कापूस, सोयाबीनच्या भाववाढी संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार. कल्याण न्यायालयाच्या आवारात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी 11 पोलीस निलंबित. दोन्ही प्रकरणी कल्याणच्या डीसीपींची कडक कारवाई. अमरावतीच्या करीना थापाचा प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्काराने सन्मान. 17 वर्षीय धाडसी करीनाने आगीतून अनेकांचे प्राण वाचवले होते. गोंदियात शक्ती दिनानिमित्त आदिवासी बांधवांची भव्य रॅली. आदिवासी बांधवांकडून पारंपरिक नृत्य सादर. महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे अध्यक्ष समीर काझी यांनी आमदार अर्जुन खोतकरांची भेट घेतली. प्रलंबित असलेल्या वक्फ संदर्भातील विविध विषयांवर चर्चा. वामनथी सी वर्ध्याच्या नव्या जिल्हाधिकारी राहुल कडिले यांच्या बदलीनंतर वामनथी सी यांनी पदभार स्वीकारला. हिंगोलीत पोलीस शिपायाकडून पत्नी, मुलासह सासू आणि मेहुण्यावर गोळीबार. पत्नी मयुरी मुकाडे हिचा मृत्यू, तर मुलासह सासू मेहुण्यावर रुग्णालयात उपचार. गोंदिया शहरात चोरट्यांचा सुळसुळाट. गोवर्धन चौकातील घरातून 72,000चे दागिने लंपास. अज्ञात आरोपींविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नाशिकमध्ये जबर मारहाणीतून एका युवकाचा मृत्यू. वडिलांसह भाच्याने मारहाण केल्याची माहिती. आरोपींना अटक. नाशिकच्या दिंडोरीत बनावट नोटांचा छापखाना उद्ध्वस्त. दिंडोरी पोलिसांची कारवाई. 20,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लातूरच्या वडेल चौकात मद्यधुंद ट्रक चालकाने दुचाकींवर चढवला ट्रक. 5 ते 6 दुचाकींचा चुराडा. 3 जण जखमी, तर ट्रक चालक पोलिसांच्या ताब्यात. येवल्यात नायलॉन मांजा विक्रेत्यावर कारवाई. 19 नायलॉन मांजांचे बंडल जप्त. 2 जण ताब्यात. भंडाऱ्यातील मामा तलाव पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे दयनीय स्थितीत. अतिक्रमण, देखभाल दुरुस्तीच्या अभावामुळे जिल्ह्यातील अनेक तलावांची गंभीर स्थिती. जळगावच्या यावलमध्ये संजय गांधी निराधार शाखेत कागदपत्रांच्या पडताळणीसाठी लाभार्थ्यांची गर्दी वाढल्याने नागरिकांना त्रास. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात युरिया खताचा तुटवडा. रब्बी हंगामातील पिकं जोमात असताना शेतकरी चिंतेत. खतासाठी शेतकऱ्यांची इतर ठिकाणी शोधाशोध. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनीतून पहिलं आवर्तन सोडण्यात येणार. उजनीतून भीमा नदीत 2000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येणार. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यात शेतकरी अद्यापही अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित. ई केवायसी करूनही शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा.